आलेलो आहे. आमचा डबा आहे S5. आमचं रिझर्वेशन असताना हे बघा, हे कोण आलेत कुठून आलेत हे बघा. मी CRF. एक मिनिट. सर जी, ओ सर जी, गाड़ी छोड़ो मत. हमारा रिजर्वेशन है, हम चढ़ेंगे कैसे? कौन सा कोच है? S5. चलो आप मेरे साथ चलो, मैं लाई हूँ. चलो. ये कौन लोग है, कहाँ से आए? ये जंगल के लोग हैं. देखो हमारा गाड़ी छूट गया है. नहीं नहीं नहीं, आप देखो, मैं लाइव हूँ, फेसबुक लाइव हूँ, इंस्टा लाइव पे हूँ. मेरा नुकसान होगा, कौन भर के देगा? नमस्कार मित्रांनो, हे बघा, हे चढून देत नाही. हे बघा, याशी लॉक लावलेत. पटना गाड़ी. कैसे जाएंगे अंदर? क्या है ये देखो क्या हुआ. हे बघा, बोल रहा है थोड़ा खोलने के लिए, आदमी सीट पकड़ने वाला. देखो हे चाललंय इथे. हे बघा. हो सर, ओ ट्रेन गेली आमची. ट्रेन गेली, S5 गेली. काय फिर किसके हाथ में? हम क्या करें? ये क्या है? रुको, चेन खींचो. अब फिर अरे आप हो ना यहाँ पे. एक जन आया हो गया, बाकी अभी हम क्या करें बोलो. अरे काय आहे मग तेच ना. हे बघा, हे बघा, सगळे रिझर्वेशनच्या डब्यामध्ये चढलेले आहेत. आणि माझी ट्रेन चुकलेली आहे, माझं रिझर्वेशन खाली गेलेलं आहे. हे बघा. सर जी, अभी मुझे आपका कोई बड़ा अधिकारी रहेगा ना, उनसे मेरे को बात करवा दीजिए. चलो, आप हो, आप लाइव में दिख रहे हैं. ऊपर बात करके ऊपर जाके किसको, किससे किससे, कौन सा ऑफिस? आप बोलो जो भी आहे. ऊपर जाओ. यांचं उत्तर आहे का काय बोलतायत ते? साधारण प्रवाशांनी काय करायचं? मी रत्नागिरीला आहे आता. वाजलेत 12:40. ट्रेन गेलेली आहे. माझी ट्रेन चुकलेली आहे. बोलो अभी क्या करने का? मेरे को कौन सी ट्रेन में बैठा रहे हो आप? सर जी, क्या करने का बोलो? स्टेशन मास्टर. कौन स्टेशन मास्टर? अरे कुछ बोल. अरे नाम रहेगा ना. मैं बोलने दोगे तभी तो हाँ बोलो, बताएंगे. हाँ बोलो बोलो, चलो बोलो. ऊपर है, इधर जाओ आगे. ऊपर स्टेशन मास्टर, आप उससे बात करिए. क्या बात करने का उनसे? जो भी आपकी समस्या आप बता दीजिए. मैंने समस्या आपको बता दिए. आप प्रूफ हो आपके सामने. ये भी नहीं मैं लेट आया हूँ, 15 मिनट पहले मैं पहुंचा हूँ यहाँ पे. आपका नाम क्या सर? आप लाइव करके घूमोगे, नहीं बैठोगे. नहीं नहीं तो नहीं, हमारा नहीं कुछ घूमूंगा नहीं, काम मैं अभी जाऊंगा उधर. हाँ जाओ, जा रहा हूँ. करो आप. हाँ जाओ. चलेगा. थँक्यू. तर मित्रांनो, माझी ट्रेन गेलेली आहे. हे बघा, जे कोण RCF काय होते पोलीस, त्यांनी काही मदत केलेली नाही आहे. ते बोलले मैं क्या करूं, मैं क्या करूं, हे उत्तर होतं. मला उद्या पनवेलला जायचं आहे. माझं नुकसान झालेलं. आता हे बघूया. आता मी स्टेशन मास्टरकडे जातोय. लाईव्ह आम्ही एंड करणार नाही, असंच ठेवतोय. चला. ही ट्रेन गेलेली आहे. आता स्टेशन मास्टरकडे जातो मी. बघूया. लोकमान्य टिलक टर्मिनस को जाने वाली गाड़ी नंबर 1-6-0 बैंगलोर. लोकमान्य टिलक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आपका कौन सा ट्रेन था सर? अरे काय आपका ट्रेन कौन सा था? आपका इथे काय झालं? रिझर्वेशन होतं तुमचं? नव्हतं. ओके, ठीक आहे. आमचं रिझर्वेशन असून आम्हाला चढायला नाही मिळालं. काय करायचं? कोणाला भेटायचं आता? मी लाईव्ह आहे. RCF वाले पण ते माझ्या लाईव्ह मध्ये होते, त्यांना भेटलो. हमको क्या मालूम, ऊपर जाओ मास्टर से बात करू. काय करायचं याला आता? हा पटनाला. बघितलं तुम्ही? कन्फर्म तिकीट. अरे S5 मध्ये. अरे चढूनच दिलं नाही. सगळ्यांचा आला व्हिडिओ, कोण कोण होते सगळं आलेलं आहे.
त्या आरसी बरोबर आता मास्टर कुठे मला भेटेल सांगा. इकडे दाखवतोय. स्टेशन मास्टर दाखवा. हा आहे ना आपला हा गेलात ना तो कॅन्टीन आहे ती. त्यांना हे आता नाही करणार, आता त्यांना सिरियसली नाही वाटत आहे, त्यांना उद्या समजेल काय आहे ते. ते बघ समोर आहे. हा. ते गेलात नाही ते हा. समोर आहे बघा, ते अशी कॅन्टीनच्या वरतीच आहे. कुठे ह्या कॅन्टीनच्या वर ना? जाऊन सांगा direct काय. नाही सांगणारच ना मला. चालत पाहिजे ते. हो हे काय घ्यायला आम्ही इकडचे असून आम्हाला नाही. तर बघूया आता स्टेशन मास्टर आपल्याला काय बोलतात ते. चला लाईव्ह तर केलाय मी, काय बोलतोय काय RCF वाले. त्याच्यामध्ये माझ्यासोबत माझा भाऊ होता, मला चढायला मिळालं नाही. आता तो कुठे आहे ते मला माहिती नाही आहे. तर आता मी लाईव्ह एंड करू शकत नाही. तर आता लाईव्ह जेव्हा आता काय स्टेशन मास्टरसोबत बोलतो काय आहे ते, नंतर मी भावाला कॉल करतो की तो कुठे आहे. एवढी गर्दी होती त्या लोकांनी चढूनच दिलं नाही मला. आता बघूया तर स्टेशन मास्टर कुठे बसतात वरती. माझी ही ट्रेन गर्दीमुळे मला चढता आलं नाही. सगळं लाईव्ह मध्ये रेकॉर्ड मी केलेलं आहे. आता माझं काय करायचं. वर आहे ना. ग्रुपसाठी हे दोन TC आहेत. यांना मी विचारलं, ते बोलले स्टेशन मास्टरबरोबर बोलायचं. RCF वाल्यांना विचारलं, RCF वाले हतबल होते, हतबल काहीच करू शकले नाही RCF वाले. आता जाऊया आपण स्टेशन मास्टरकडे. चला सकाळपासून मी सकाळी आलो, माझ्या कामासाठी आलो तो रत्नागिरीमध्ये. म्हटलं आज रात्री मस्तपैकी स्लीपरची तिकीट काढलेली, झोपून सकाळी पनवेलला उतरेन, पण सगळं फिक्स काढलंय. आता जातो मी स्टेशन मास्टरकडे. भाऊ आहे तो कुठे आहे मला माहिती नाही. जे काय ते तुम्ही लाईव्हमध्ये बघितलं आहे. आता स्टेशन मास्टर काय अरेंजमेंट करतायत. आता पैसे तर गेलेत काय त्याच्याशी काय नाही, पण हे असं पुन्हा कोणाशी होऊ नये बस. चला बघूया आपण स्टेशन मास्टर काय बोलतायत ते. चला महिलाओं का दूसरे दर्जे का डिब्बा तीसरा, अनारक्षित डिब्बा क्रमांक 4 चौथा, अनारक्षित डिब्बा क्रमांक 3 पांचवा, सड़क जॉन RCF वाल्यांचं मला ठीक आहे ते बोलतात, म्हणजे मला बता लाइव करने से क्या होगा, आप लाइव करते रहोगे उससे क्या होगा. आता मित्रांनो सोशल मीडियाची ताकद काय आहे ना ते तुम्ही दाखवा. स्टेशन मास्टर कुठे बसतात. कुठे 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 मी आलोय ते तिकीट घर कार्यालयामध्ये. स्टेशन मास्टर कुठे. सर ऐका ना, आता जी पटना ट्रेन आली होती तुफान गर्दी होती त्याच्यामध्ये. मला चढायला त्या पॅसेंजरनी दिलं नाही. जे काय सगळं लाईनमध्ये माझं रेकॉर्ड आहे. आता मी कसा जायचं आणि माझं काय. हा रिझर्वेशन होतं माझं S5 मध्ये होतं. आम्ही सकाळी आलो इथे, म्हटलं रात्री झोपून जाईन पनवेलला. आता मी काय करायचं. माझा भाऊ आता कुठे गेला मला माहिती नाही. मी लाईव्ह एड केलेलं नाही आहे. जोपर्यंत काय समजत नाही मला. RCFचा पण व्हिडिओ आहे. त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे, हम क्या कर सकते. मग काय इथे आहेत का नाही. मला स्टेशन मास्टर सांगा. आता बघा मी आलो आहे, मला त्रास होतोय, पण इथे स्टेशन मला मी आता हे जे सर आहेत ते मला गायडन्स करतात चांगल्या प्रकारे. बघूया आता एवढी गर्दी येत असेल, निवसरला गाडी थांबली असेल, कणकवलीला थांबली असेल, कुठे थांबली असेल, आला असेल ना किंवा कॉल भाई ऐसा आहे किंवा काय आहे. काहीच नाही. मला RCF वाल्यांचं भले ते काम करतात चांगलं आहे. त्यांनी मला बोलले हे लाईव्ह करने से क्या होगा. तर मित्रांनो सोशल मीडियाची काय ताकद आहे ना ते दाखवूया आपण. चला सर, लाइव से बहुत कुछ होता है, आप कल देखोगे. हाँ हेच आहे ते लाईव्ह से क्या होगा. कुठे कुठे बसतात ते. अच्छा कोण जिम्मेदारी देत नाहीये. हा. कोण सगळे
सगळे सगळे हात वर करतायत, कोण जिम्मेदारी घेत नाही. तो होता स्टेशन मास्तर तिथे बसलाय. आता बघा मी तिथून मी आता इथे आलो आहे. मला काय एवढं हे नाही आहे, पण कसं आहे माहिती आहे की हे लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. बस रत्नागिरीमध्ये काय झालं आहे, त्यांनी मला काय बोललं की लाईव्ह करून काय होणार आहे. तर ठीक आहे, बघूया सकाळी समजेलच, उद्या परवापर्यंत समजेल यांना लाईव्ह काय असतो, सोशल मीडियाची ताकद. आणि काय झालं माझे विषय म्हणजे की हेच आता माझ्याबरोबर झालं. आता अजून पण खूप लोक आहेत की ज्यांच्या गाड्या सुटलेल्या आहेत. तर चला आता ते काय आपली अरेंजमेंट करून देतात बघूया. भावाला सकाळी जॉबला जायचंय. आम्ही त्या हिशोबाने तिकीट बुक केलं होतं. आता मगाशी ते बघा ह्याच जागी ते 2 TC बसले होते, इथेच बसले होते, आहे लाईव्हमध्ये. त्यांनी मला काय सांगितलं, तिथे आहे पाठीमागे. जाऊन आलो मी तिथे. आता तिथून सांगितलं इथे आहे, हे बघा. म्हणजे ते सरकारी काम ना, इधर नाही इधर से नाही, उधर जाओ उधर जाओ इधर जाओ. आता आपण स्टेशन मास्टरकडे डायरेक्ट लाईव्ह. तिथे समजा बोलतील कॅमेरा अलाउड नाही आहे किंवा काय आहे, तरी पण बाकी सगळं तुम्ही बघितलेलं आहे. चला ते काय सहकार्य करतात ते बघूया. चला. आणि आम्हाला चढून दिलेलं नाही, सगळं लाईव्हमध्ये आहे. बाकी छोटे छोटे व्हिडिओ पण माझ्याकडे आहेत. जायला पण मिळालं नाही. आमचं रिझर्वेशन असून तुमचे RCF वाले होते, तुमचे CR ते सुरक्षा बल, त्यांनाही सांगून त्यांनी काही केलं नाही. आणि ते मला बोलले लाईव्ह करने से क्या होगा. आम्ही जायचं कसं आता ते सांगा. आमचं कन्फर्म तिकीट होतं, एक नंबर. हां, दुसरी गोष्ट मला ना सर नाचवलं गेलं, इथून तिथे जा. आम्ही जायचं, आम्ही तिथे RCF वाला उभा आहे, त्याला सांगतो खाली काढ, आम्हाला जाऊ तर दे. हम विदाउट पर्ची के TC के इसके हम किसी को भी हाथ नहीं लगा सकते. हेच आहे रूल. मग ठीक आहे असणार, ठीक आहे. मग आता आम्ही काय करायचं. आता आमचं कन्फर्म तिकीट होतं, सगळं आहे लाईव्हमध्ये सगळं. असं पण लेट आलो. त्यांच्याकडे पण व्हिडिओ आहे. हां काय रे. अहो टेन्शन मला आहे, जॉबला जायचं, मी कसं जायचं, मी जनरलने जायचं. आम्ही सकाळी आलोय. आम्ही आणि त्याला सकाळी रिलेशन करून आलोय. थांब आम्हाला चढू दे. नाही, त्यांनी काहीच नाही केलं. अहो रश्या बांधून ठेवलेल्या आहे, रश्या चढू नये म्हणून. पण त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे सर. सगळं आहे लाईव्हमध्ये. TC म्हणजे आम्हाला माहित नाही. जे कोण माझं पण नाव घ्या, माझी लेखी तक्रार घ्या, कुठे पोचवायची ते पोचवा. खास एक मस्त अर्ज द्या, मी लिहितो. रेल्वे मंत्री असतील, कोणाला ज्याला कोणाला जायचं तर त्यांना द्या. सगळं आहे माझ्याकडे. अरे म्हणजे एकाच हिंमत नाही की त्यांना उतरवायची. आणि आम्ही असं नाही म्हणत ना आमचं अनरिझर्व आहे, आम्हाला द्या म्हणून. आमच्या सीटवर आम्ही मागतो हक्क, तो देणार नाही. हो चढून दिलं ना आम्हाला, ढकललं. तो आम्हाला सांगतोय ही भाषा करू नका, इसको निकालो उसको निकालो. म्हणजे इथे तुम्ही हिंदी आणि मराठीचा हे करताय का. आता सगळे कोण होते काय माहिती नाही, बाहेरचेच होते सगळे जे कोण होते ते. तर मित्रांनो, मला RCF बोललेलं आहे की लाईव्ह करने से क्या होगा. आता रात्री 2 वाजलेले आहेत. तर तुम्ही सोशल मीडियाची ताकद दाखवून द्या की क्या होगा करके. नाही बोलून घ्या, जो कोण अधिकारी त्यांना बोलवा. सबको बुलाओ, जो भी है सबको बोला. नक्की हे काय, तुम्ही कोकण केंद्रामध्ये मराठी माणूस दिसण्याला उतरवून खाली काढता, तेव्हा नाही कळत का. आता एवढे गेले, त्यांना किती फाईन लागणार आहेत. हे सगळे गेलेत ना, आता कळवा तिथे पुढे. एका माझ्या व्हिडिओ. हो सर, पुढे कळवा. चिपळूणला थांबणार आहे ना गाडी, कळवा. ते कोण होते ना ते आहेत माझ्याकडे, सगळं आहे. त्यांना फाईन लावा सगळ्यांना जेवढे होते. हो करतो मी रेकॉर्डिंग. कारण त्यांनी आम्हाला काहीच एंटरटेन केलं नाही. आम्ही डब्याच्या समोर आहे, समोर उभे. गाडी गेली आमची. हो चढायला नाही, आम्हाला ढकलून दिलं, ढकलून. आता गेली पटना. रिझर्वेशन असून रश्या बांधून ठेवलेले आहेत. हो जागा नव्हती असं काय सर.
रिझर्वेशनच्या डब्यात जागा नव्हती. कामावरून जेव्हा ट्रेन सुटली त्याला टीसीने चेक नाही केलं का? लिटरली TC कुठे होते? माणसं काय सांगतात ते माहिती? टीसीला पैसे दिले का? पैसे दिलेत आम्ही. ते पण व्हिडिओ आहेत माझ्याकडे. आहेत व्हिडिओ. टीसी को पैसा दिया हम लोग ने. आणि कोण टीसी होते ते पण ते करा, कोणाला पैसे किती दिलेत ना ते सगळं बघा तुम्ही काय ते. माने होतं की सर ऐका ना सर, अहो प्रॉब्लेम आहे ना, तर मग रत्नागिरीवरून बुकिंग देऊ नका. नका नका देऊ. आम्ही जायचं कसं आता लास्टची ट्रेन सर सर आम्ही मान्य करतो, आम्ही तुमच्याशी खूप ऑर्गनाइजली बोलतोय, रागाने बोलतोय, आमचा राग आहे, तुम्ही समजून घ्या, मलाही कळत आहे. म्हणजे लिटरली त्यांनी आम्हाला अशा ठिकाणी train केलं ना की इथे आम्ही नाही, ती आम्हाला लोकं असं वाटलं चायला आम्ही रत्नागिरीतले आणि आम्हाला हाकलला हाडतूड चालतं. रत्नागिरीला स्टॉपच देऊ नका, डायरेक्ट पटणालाच पटणालाच पाठवा गाडी. एकच गाडी आहे वास्कोची. ठीक आहे सर, मग रत्नागिरीला थांबू नका. तुम्ही रत्नागिरीला जायचं होतं ना? हा इथून जायचं होतं सर. रत्नागिरीला स्टॉपच देऊ नका. असं प्रत्येकावर होत असणार. आता जे गप्प बसले ते बिचारे गप्प बसलेत खाली. आता आम्ही जाऊ का एलटीटी मध्ये एसीच्या डब्यात घुसू का? आम्हाला बरोबर उतरवाल. जाऊ का आम्हाला द्या अरेंज करून, आम्ही जातो. नाही आणि माझ्या बरोबर ते जे आहेत ना खाली अजून कोण त्यांना पण पाठवा एसी मध्ये. आम्ही आलो. आम्हाला आमचं स्लीपर कोचचं होतं, आम्हाला स्लीपर कोच मध्ये पाठवा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला हो. उद्या ड्युटीला जायचं. रत्नागिरी. हॅलो. तो आरसीएफ वाला ट्रेन सुटल्यानंतर वर इन्फॉर्म करतोय सुनील कुमार कोणते साहेब आहे. आधी का झोपाकडे होता का? म्हणजे आम्ही मराठीत बोललो म्हणून आमच्यावर असं झालंय ते. आता ही शेवटची ट्रेन आहे, जी ट्रेन गेला सकाळी झाली सुट्टी. हा तेच आहे, बघू आता काय करतात ते आपल्याला. संदीप दादा पावसकर रत्नागिरी, युट्यूबर आपला अभिषेक गुरव, कोकणी निखिल, सगळ्यांनी हे व्हिडिओ शेअर कर. निखिल, अभिषेक गुरव, संदीप पावसकर, बघा हे काय चाललंय रत्नागिरी. दादा तुम्ही बघताय, ओके दादा मी रत्नागिरीमध्ये आहे, आता आलो होतो. संदीप दादा मी रत्नागिरीमध्ये आहे, रत्नागिरी स्टेशनमध्ये स्टेशन ऑफिसलाच आहे. तुम्ही लाईव्ह बघितलं असेल जे काय झालंय ते. रिझर्वेशन होतं आमचं, आम्हाला चढू दिलं नाही, आम्हाला ढकललं, त्या माणसांनी ढकललं आम्हाला. कोकण रेल्वे रत्नागिरीत आलो, कोकणी माणसाला ढकललंय ट्रेनमधनं. साहेब बोलतात ट्रेनमध्ये अशीच गर्दी असते, तर माझं मत वैयक्तिक मत आहे की रत्नागिरीला थांबा, देऊ नका. रत्नागिरीचं तिकीट का दिलं मला ते पण कन्फर्म. बस काय विषय कसा आहे माहिती आहे, मला जाणीव होती, मी लाईव्ह केला, पण बाकीची जी लोक आहेत बिचारे ते आता ते लहान लहान मुलं पण होती, कपल्स होते, काय जे काय वॉट एव्हर ते असेच आहेत तिथे. आहे ना दादा, चुकीचं आहे, बरोबर आहे ना दादा, हे असं झालेलं आहे. बघा आता रत्नागिरी संदीप दादा फोन बिन करू नका, काही कसं मध्ये माझा लाईव्ह एंड होईल. मी जो काय म्हणजे स्टार्ट टू एंड लाईव्ह आहे, आता काही होऊ दे, आर या पार. ऐकलं, ती लोक बिंदास म्हणजे टीसीला पैसे दिले असं ते बिंदास सांगतायत. आता गाडी पुढे गेली आहे, हे लोक बघूया आता चिपळूणला गाडी थांबून ते जेवढे आहेत ना आतमध्ये चढलेले त्यांच्यावर किती दंड वसूल करतात आणि किती कारवाई करतात ते. रिझर्वेशन असून काय ह्याला आता त्याचा त्या जॉबचा खाडा झाला. आम्ही सकाळी आलो होतो, आमचं काम होतं वैयक्तिक, म्हटलं रात्री मस्तपैकी झोपून जाईल, पण हे सगळं असं झालेलं आहे. आता मी आणि भाऊ इथे वर आलेलो आहे, पण खाली आपल्या रत्नागिरीतलीच खाली ते त्या आर पी एफवाल्या पहिले एक लेडी झाली, मी लाईव्हमध्ये बघितलं असेल, लाईव्हमध्ये नसेल कधी माझ्याकडे तो व्हिडिओ मी उद्या इंस्टाला टाकतो. त्याच्यानंतर ते आर पी एफवाले कोण होते यांचं नाव मला माहिती नाही, ते होते इधर लाईव्ह करने से क्या होगा, आप ऊपर जाओ. ऊपर गेलो की खाली त्यांनी मला तिथे पाठवलं, त्यांनी इथे. तर माझं फक्त एवढं वैयक्तिक मत एवढंच आहे, S5ची पटना ट्रेन होती, त्याच्यामध्ये कोण TC होते, ज्याला पैसे दिले असं ती लोकं बोलतात. हां ती लोकं बोलतात, TCने घेतले की नाही ते मला माहिती नाही, ती लोकं बोलतात TCला पैसे दिले. आणि एवढे बापरे किती होते, आले एवढ्याचा फाईन मारला ना किती दंड वसूलतील ना काय माहिती नाही. मग मध्ये मी ऐकलं होतं की रत्नागिरीचा दंड वसूलण्यामध्ये 1 नंबर होता. पण आज मला मनाला एवढं वाईट वाटलं ना
की रत्नागिरीमध्ये गाडी थांबून पण आम्हाला ढकलला मला. तर मला ढकलला का कोकणी माणसाला ढकलला काय माहिती नाही, मला ढकलला. आहेत आपलेच बंधू आहेत, ते सहकार्य करतात आपल्याला, म्हणजे असं नाही, ते म्हणजे सहकार्य करतात आपल्याला. आपले कोकणी आपले आहेत ते सहकार्य करतात, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम एकच आहे की आम्ही चढलो, आम्हाला त्रास झाला, मला झाला, अजून माझ्यासोबत दुसरे पण होते. आज कोकणकडनं जाऊ ते गणपतीनगर वर जाऊ. दुसऱ्यांना तिकडे जा. भारताला पहिलं तू. आता का या पटनामध्ये TC का नव्हता? बस पटना ट्रेन सगळे, मी हे ना बोलत आहे कोण इकडचा, सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत, सगळे कमवायला चाललेले आहेत तिथे. पण हे असा भेदभाव, मला भेदभाव झाल्यासारखा वाटला इथे. बस मी आलो, मला वाटलं म्हणून मी आता आलो रत्नागिरी ऑफिसला. मी लाईव्ह केला, काहीतरी प्रूफ पाहिजे म्हणून गेला का मला फेमस व्हायचं आहे याच्यासाठी नाही गेला, प्रूफसाठी मी फक्त लाईव्ह करतो. माझं फक्त एवढंच मत आहे, चिपळूणला गाडी गेली असेल आणि इथून कंट्रोल रूमने चिपळूणला फोन करावा, जेवढे कोण बसले आहेत, जे चढले आहेत त्यांना फाईन मारावा. म्हणजे काय आपलं म्हणजे रेल्वेचंच तेवढं बल आहे त्याच्यामध्ये, है ना. विदाउट ते बोले ना की हमने पैसा दिया है TC को, तर लिगली पावत्या कोणाकोणाला दिल्या आहेत का अशात पैसे घेतले आहेत, बरोबर ना. आणि जर TCने पैसे घेतले असतील तर कोण TC आहे त्याला सस्पेंड करा, सस्पेंड. S5 वास्को द गामा याच्यामध्ये कोण TC होता त्याला सस्पेंड करा, त्याच्यावर काय कारवाई होते ना, बस ते आम्हाला बघायचं. म्हणजे आम्ही इथे राहतो, आमचा गुन्हा. आम्ही काय त्यांच्या आमचा गुन्हा. पण ते इथे गेले, illegal त्यांचे legal आहे. अहो सर, बोचकी किती आहेत माहिती काय, चढायला जागा नाही, बोचकी. तुम्ही बघा आता चिपळूणला विचारत तिथे. अरे आमचे बोचके तिथे वर चेक करता, त्यांचे बोचके चेक करता येत नाहीत का? आम्ही काय घेऊन गेले की वरती लगेच ते चेकिंग होते, काय आणलं आता त्याच्यात काय काय असेल. आता एवढे TCची टीम वर राहते, का नाही आली खाली चेक करायला डब्यांमध्ये? अहो त्या RCA वाल्या लेडीज, माझ्याकडे व्हिडिओ आहे, आता मी लाईव्ह एंड करू शकत नाही, दाखवते ते जाऊन तिकडे साहेबांना हसत होते, दाखव. हसत होत्या, मग हसत होत्या. फुकट गव्हर्नमेंटचा पगार देते त्यांना तुम्ही. आमच्या हसत होत्या सर. हा मी म्हणते तू माझ्याबरोबर काय बोलतो? अरे तुझे मी आहो तेव्हा म्हणतोय का आम्ही काय अडाणी नाही आहे. इंजिनियर आहे तो, आणि मी कोण आहे आता ते समजेल उद्या त्यांना. तर मी सर्वसामान्य कोकणी माणूस आहे, तर कोकणी माणसाचा आवाज हा पोचला पाहिजे. सन्माननीय आपले उद्योगमंत्री साहेब, तुम्ही काय बघा आता याच्यामध्ये, सामंत साहेब, आमच्यावर असं झालेलं आहे इथे रत्नागिरी स्टेशनमध्ये, हे बघा. हे बघा RCA बोले भावाला हे घातलं, हे बघा हे होते. हे काय हेच होते हे काहीच करू शकले नाही, हेच होते हे. नहीं हमको सीट चाहिए, सीट. ओ सर जी हो हे इसमें यांचं म्हणणं असं आहे, मी रेकॉर्डिंग करत हे होतं, त्या लोकांनी चढून नाही दिलंय. आप सर एक मिनट, हम रिकॉर्डिंग कर रहे हैं, आप उनको नीचे क्यों नहीं उतारा? चढ़ने के लिए जगह था सर जी, देखो सर जी, चढ़ने के लिए जगह था क्या? चढ़ने के लिए जगह था? वो पैसेंजर हाँ नहीं था। आप कैसे चढ़ेगा? आप ये बताओ, वो पैसेंजर नहीं था। आपकी जिम्मेदारी नहीं है हमको चढ़ाना, नहीं है आपकी जिम्मेदारी नहीं है. पैसेंजर नहीं आपकी वो पैसेंजर चेक किया था, सबका टिकट चेक हुआ था. टिकट हम चेक करेंगे। मेरे पास वीडियो है. यांचं म्हणणं असं आहे, ते चढलेले ते पण पॅसेंजर होते, फुल पॅक होता. इसका करने का, हम अगर मैं ये ट्रेन में जाता हूँ,
बिन टिकट में आप चढ़ ही नहीं आप पाते देखो मेरे पैसे अरे चढ़ना ही नहीं चाहते ऐसा कैसा हमको नहीं वो बात नहीं है ऐसा वीडियो नहीं बना वीडियो है सब है आपका नाम क्या है वहाँ पे इनका नाम क्या है नहीं नहीं इनका नाम क्या है नहीं ये इनका नाम क्या है सर मेरी बात इनका नाम क्या है मेरी बात उनका नाम ये क्या बोला चढ़ना नहीं चाहते? अरे हमको जाने का है ये स्टेशन मास्टर रूम है, इसमें कार्यम वादा न डाल। कार्य में यहाँ बात अलग कोई नहीं अलग डालते है। हम लोग आपको अलग कंप्लेंट अलग है। देनी है, आप कंप्लेंट ऐकलं यांचं मत असं दे दो मी कंप्लेंट आपको देतो कंप्लेंट देनी है, आप कंप्लेंट दे दो देना। दे दो यांचं मत असं आहे की आम्ही इथे हल्ला गुल्ला करतोय हल्ला गुल्ला करतात असं ते बोलताय चला सर स्टेशन मास्टर रूम में आपको कंप्लेंट देनी, जो भी है इधर है बात ठीक है करनी, आप बात करें, ठीक आपको एक शिकायत है वो बताएं। बता दिया ना शिकायत हो सब गई। पता है, सबने हमको लक्षा है अभी नहीं उतारे थे ट्रेन में वीडियो हा 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 ठीक आहे ओके सर यांचं मत आहे की आम्ही चढणार म्हणजे काय चढत नव्हे जे काय ते व्हिडिओमध्ये बघितले हा पाठी कारण की हे पटनाचे सगळे होते ना हे सगळे पटनामध्ये बांधलेले तिथे कळलं का आम्ही मराठीमध्ये व्हिडिओ बनवत होतो आम्हाला सोडून आता हे उलटा आमच्यावर ब्लेम लावतात सर हो सर ऐका ना सर हो मी काय बोलतोय तुम्ही मराठीत सांगा नाही बघा आप आए ना नाही मराठीत सांगा हे बघा हे बोलतायत की मराठीमध्ये बोलत ते काय बोलतात ते मराठीत बोला देख काय बोलताय मराठी हमको नाही आता ना नाही त्यांना मराठी येत नाही विषय सांगा ठीक आहे चलो हा बोला 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 हा. मी काय करू मग द्या ना मला मी देतो ना मी तुमच्या आत पोचतोय मी बाहेर आहे. मी बाहेर येते मी बाहेरून व्हिडिओ करतोय अंदर का कार्य बात है। नहीं नहीं मैं कार्य की बात कर रहा हूँ सर मैं इधर खड़ा हूँ चलो आप दे दो मेरे को। कार्य बात है। नहीं करे आप दे दो मैं लिख के देता हूँ सिर के ऊपर पैर रख के ये निलेश आहे आम्हाला बाहेर काढला तो बघा तो बोलतोय बाहेर जाइए स्टेशन मास्टर को बता दो। हा बघा हा खूप जास्त बोलतोय हा बघून घ्या वो तो बाहेर जाइए आणि आम्हाला बोलतो कार्यवाही कार्य में बात न डाल। सर अभी हम क्या करेंगे एक सामने आप बताइए आप क्या हाँ, एक क्या करेंगे सर आप बोलो चलो वीडियो बना मैं आपको क्या बोला चलो चढ़ाता हूँ मैं वीडियो बनाना क्यों गलत नहीं है तो आप वीडियो क्यों नहीं बनाए अलाउड नहीं है वीडियो बनाना अलाउड नहीं है आपको क्या बोला वीडियो बनाना अलाउड नहीं है मैं सब है ये सर बताओ। आपने जो बोला है ना सब है इसमें सब है देखो सब है। फंस जाओगे आप बाद में मैं झूठ नहीं ठीक है। बोला, मैं आपको बोला तुम्ही चलो, फंसणार आहे. चढ़ाता हूँ। सर, आप तुम्ही क्या फंसणार. मेरा ये उनसे वीडियो बात बना हुआ के था। घूम रहे हैं मेरा उनसे आप बात हुआ। चढ़ना मी- नहीं चाहते, हमारी गलती मैं ऐसा नहीं बोला हाँ तुम्हारी गलती नहीं है बघितलं मैं आप मेरे को मिले ही नहीं चलिए, नहीं। इससे बात किया ठीक आप है रिकॉर्डिंग अभी क्या आता काय करायचं आप सांगा अंदर के कार्य की रिकॉर्डिंग में नाही, आम्ही नाही इथेच करतो ना रिक्वेस्ट आपसे अंदर के हा कार्य की आता रिकॉर्डिंग। काय करायचं सांगा मला अभी क्या आता करना है काय बताइए। आप स्टेशन मास्टर का समाधान करिए। हाँ ठीक है ओके हम लोग बैठे इधर आप इथं बैठे ना ठीक आहे मित्रांनो याने आम्हाला इथे बसवलंय हे बघा इथे बसवलंय इथे बसायला सांगितलंय बसलोय मी इथे चला हे बघा इथे बसायला सांगितलं स्टेशन मास्टरचा वेटिंग रूम रिझर्वेशन असून मला इथे बसवायला लावलं मी बसलो इथे म्हणजे आम्ही गुन्हेगार आमच्या महाराष्ट्रात आम्हीच गुन्हेगार आम्हाला इथे बसवलंय आणि ऐकलं ना बोललं इथे बैठी आहे बसलोय चला काय होईल ते होईल त्यांनी मला सांगितलं कॅमेरा आतमध्ये न्यायचं नाही मी बाहेर आहे कॅमेरा न्यायचं मग CCTV कशाला लावलेत सांगा मला हां थांबलं आता बघूया चला लाईव्ह एंड नाही करणार मी ते साहेबांचं नाव काय तू आपल्याला बाहेर बसायला सांगितलं ते आहे त्याच्यात संदीप दादा ते सगळं आहे त्याच्यात तो आहे ना तो मला सांगतोय की तुम्ही व्हिडिओ बनवत होतात अरे काय व्हिडिओ बनवणार नाही तर काय आम्हाला प्रूफ नको आता व्हिडिओ बनवला म्हणून आमच्याकडे प्रूफ राहिला हां त्याला मराठी येत नाही मला बोलला मराठी आती नाही आहे आता बघा रत्नागिरी रेल्वे स्टेशनमध्ये त्यांनी सांगितलं आतमध्ये जायचं नाही आम्ही कार्यामध्ये बाधा घालतोय असं ते एलिगेशन लावतात आमच्यावर ठीक आहे मी बाहेर बसलोय मला इथे बसायला लावलं हे बघा मी बसलो मी लाईव्ह करतोय म्हणून ते माझ्यात एलिगेशन होतात कार्यामध्ये बाधा घालतात आता आम्ही कंप्लेंट देतोय ते बोलतो तुम्ही तुमची कंप्लेंट द्या काय ते आता हे सॉल्व्ह कधी करतात काय माहिती आम्ही त्यांना बोलतो आम्हाला दुसऱ्या गाडीमध्ये अरेंज करून द्या तरी पण काय होत नाही आहे प्रश्न तो नाही आहे की तिकीट गेलं पैसे गेल्याचं नाही आहे अरे झाले अजून पण लोक आहेत खाली अजून पण लोक आहेत आता आमच्यावरती लोक एलिगेशन लावतात तुम्ही म्हणजे सरकारी कामामध्ये म्हणजे बाधा घालताय मी बसलो इथे मला इथे बसायला आहे बघ बघू शकता इथे बसतोय ठीक आहे हे स्ट्रेचर आहे काहीतरी मेलेल्या माणसांना आणतात ना काय
ॲक्च्युली तिथे मला इथं बैठो म्हणजे त्यांच्याकडे बसायला खुर्ची पण नाही आहे प्रवाशांसाठी. मला अजब वाटतं आहे की मगाशी जे पटनामध्ये जी गर्दी चढली होती रिझर्वेशनच्या डब्यामध्ये, तर ते सर ते UP बिहार कुठून आले असेल पटनामधले, त्यांच्यासाठी किती सॉफ्ट कॉर्नर होता. साला मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवत होतो हां, त्यांना मिरची लागली कदाचित. ठीक दादा, मी त्यांना मराठीतच बोलायला सांगितलं. सोबत होता ना ते होतं मला मराठी येत नाही म्हणून रत्नागिरीला. बोल काय बोलायचं. बसलो मी बाहेर आता. आणि पोलिसांना बोलतो अरे सगळे पोलीस व्हिडिओ बनवायचा नाही, कार्यामध्ये बाधा या. आता जंगम सर चढणे पाय नाही, गर्दी होती आम्हाला चढू दिलं नाही. त्यांचं मत हे लाईव्ह करायचं नाही म्हणजे यांचं काही हे सगळं गेलं नाही पाहिजे. संदीप दादा लाईव्ह सेव का गणेश. हां तुम्हाला सोडलंच, बघितलंयस ना गणेश किती पॅसेंजर होते. हा सगळ्यांना मी सांगतो, खालती पॅसेंजर आहेत त्यांना मी सांगतो सगळे आहेत. आता पोलीस आलेले आहेत, 2 माणसांसाठी एवढा तपाव. सर हो सर मराठी येतं तुम्हाला. आता फोन आहे तो, मी इथे बसून लाईव्ह नाही करू शकत. अहो आम्हाला ढकललं पेनच्या बाहेर, तो तर तुम्ही लाईव्ह करा. आता आमच्या माझ्याकडे हा प्रूफ राहिला म्हणून आता अजून काय एलिगेशन लावले असते त्यांनी. हो तर तुमचं चढे नाही, तुम्ही बघितलं असेल मी चढलो नाही. चढायला गेलो होतो पण त्या माणसाने चढू दिलं नाही. बाबाला कामाला जायचं आहे त्याचा काढा झाला. आता कोण कोण होते प्लॅटफॉर्मला, तो आरसेवाला तो आहे ना, तो भरपूर बोलतो. बघा आता तुम्ही. हां दादा या त्यांना भेटा, उद्या येऊन भेटाच जरा. हो निलेश आतमध्ये बोलतोय, शांतपणे बोलतोय त्यांच्याशी. मला सांगितलं का उद्याच्या वेळेला मी लाईव्ह आहे बघा आतमध्ये सगळी जमली. त्यांनी सांगितलं याच्या आत कॅमेरा आणायचा नाही म्हणून मी बाहेर बसलो आणि मला बसवलं आहे इथे बसायला सांगितलं. बसायला वेटिंग रूम पण नाही आहे. हे बघा इथे बसायला नाही, मला याच्या बोले बस, मी बसलो, मी इथेच बसणार काय होईपर्यंत. बघा ते आम्हाला कायदे सांगतात. बघा इथे पोहोच आले बघा, आमच्या दोघांसाठी पोलीस पोस्ट मागवला. आता आयला आम्हाला वाटतं ते आता दांडे म्हणून घेऊन कॉमेडी चालली आहे सगळी. बसतंय ते मग लाईव्हचे पण अधिकार काढून घेतात. नाही रत्नागिरी आपल्यामध्ये रत्नागिरीतले स्टाफ आहेत ना एकदम कोऑपरेटिव्ह आहेत. त्यांनी सहकार्य केलं नाही असं. जे स्टेशन मास्टर आहेत खूप चांगले, म्हणजे त्यांनी आम्हाला गायडन्स चांगलं केलं. पण विषय हा येतो की सगळं एवढी गर्दी आली कशी काय. नाही रत्नागिरीचा काही विषय नाही आहे. नाही गणेश नको येऊ आता, तू येऊ नकोस आता. आलास तर एक काम कर, आता कार घे आणि स्टेशनला ये पुढे वर पार्किंगला लाव, आम्ही स्टेशनला जाऊ. दादा लाईव्ह बघतायत, संदीप दादा बघतायत. हो शेअर करा फटाफट, काय होईल ते होईल. अहो माझ्यासारखे किती लोक खाली आहेत आपल्या रत्नागिरीतले. दादा त्यांना भेटावं लागेल ना, भेटाच आता उद्या येऊन तुम्ही. हे बघा इथे बसायला सांगितलं मला. तो जो कोण होता ना तुम्ही ऐकलं असेल लाईव्हमध्ये, इथं बैठो अंदर जाने के लिए अलाउड नाही. ते बसवलं आहे मला. मी काहीच नाही करत, मी शांत बसलेलं. आता बघूया पुढे काय करत. लेखी तक्रार घेतात आमची. आता माझं फक्त वैयक्तिक एवढंच मत आहे की जे आता कोण होते ना लाईव्हमध्ये तुम्ही बघितलं तर अशा बांधल्या होत्या त्या लोकांनी. आता एवढ्या जणांना जर फाईन मारला ना, समजा रेल्वेच प्रॉफिटमध्ये आहे ना हो,
रेल्वेचंच प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये. मग तेवढा म्हणजे रत्नागिरी आपल्या रेल्वे स्टेशनला तेवढा आपल्याला निधी मिळेल. किती होते एवढे बापरे, 450 300 मार्क. हां ठीक आहे मित्रांनो, तुम्ही लाईव्ह एंड करतो इथे. चला बाय. बघू पुढे काय आहे तर मी तुम्हाला अपडेट देतो. हां तर त्यांचं असं मत आहे की आतमध्ये नाही, मी बाहेर बसलो आहे. मला जिथे बसायला सांगितलं आहे तिथे मी बसलो. मी त्यांचं एकही फुटेज घेत नाही आहे. मी बाहेर बसलो आहे. मला इथे बसवलं आहे बघा, DN2 फिल्म्स अँड म्युझिक. मला नाही, आम्हाला ॲक्च्युली कंप्लेंट कोणाशी नाही आहे हो. सगळे स्टाफ चांगले आहेत, सगळे चांगले आहेत. विषय हाच आहे ना, मनाला एवढं म्हणजे आता आम्ही सकाळी आलो, सकाळी 9:15 आम्ही पनवेलवरून गाडी पकडली. म्हणजे एक असतं ना की आपलं आता स्वीपरची तिकीट आम्हाला कन्फर्म मिळाली, आता झोपून जावं, त्या हिशोबानेच आम्ही आलो होतो. काय झालं आता निलेश, काय झालं? आता ते सांगतात आहे की जनरलनी जा, तिकीट काढा जनरलची. सांगायला नाही ते बंद कर. ते सांगतात आहे ना त्याचे. चल जनरली जाऊ आपण. चला हा? नाही सर, तुम्ही सांगता तसं मी करतो. जनरली जाऊ. चल तिकीट काढून जनरली जाऊ ना आम्ही. चला चल चल निलेश. चला मित्रांनो, याचं सोल्युशन मिळालं आहे. तिकीट काढायचं आणि जनरली जायचं आहे. चला हे निलेश चल, बाकी आपण उद्या बघूया. मित्रांनो आम्हाला सोल्युशन मिळालेलं आहे. ते बोलतायत तिकीट काढा आणि जनरली जा. चल निलेश चल. नाही थांबायचं, नाही थांबायचं आम्हाला. जनरली जायचं ना आम्ही. अरे मी जनरल जायला बोलायला नाही तुला. तो बोलतोय ना. तो बोलतोय ना, तो आपली बोला बोलतोय, ऐकून घे. चल खाली या ना. नाही बाहेर या तुम्ही, बाहेर या. आम्ही आता तिथे थांबणार नाही. तुम्ही बाहेर या आणि आमच्याशी बोला. हे चल निलेश, हे निलेश चल 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 चल. आम्हाला नाही थांबायचंय. अरे वेळ किती गेला आमचा, आम्ही लक्झरी करून जाऊ. तो बोलतो आरसी कोण तो होता ना, कोण होता तो, नाव घ्यायचं. हाय व्हिडिओ मध्ये आहे तो, आहे ना तो. हा काय बोला तुला. अभी हो गया कंप्लीट, अभी क्या करो, जाओ जनरल का तिकीट निकालो और जाओ. म्हणजे आहे ना आम्ही UP बिहार वाले वाटले काय ना. हा आम्हाला बोलतो अभी हो गया तुम्हारा कंप्लीट, अभी तिकीट निकालो और जनरल से जाओ. त्यांनी काय दिला आपल्याला. हा नाही आता इथे इथे आहे कोण, आता कुठे असेल. आता आम्ही जातो डायरेक्ट ऑफिसमध्ये. चला ह्याला फोन लाव, नंबर डायल कर. थांब एक मिनिट, लाईव्ह मी एंड करतो नाही. संदीप दादा इकडचे कोण असतील अधिकारी, कोण नेते कोण असतील ना, त्यांना आता रत्नागिरी स्टेशनला बोलवा. गणेश आपले कोण असतील ना जे रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर बोलव. गणेश तू ये, गणेश स्टेशनला ये. आपले कोण असतील पदाधिकारी त्यांना घेऊन या. आता आम्हाला ह्या भाषेत ते गेले, तुमची कंप्लेंट घेतलेली आहे. जनरलचं तिकीट काढायचं आणि जायचं. चला म्हणजे हाकलवलंय आम्हाला, हाकलवलंय. कोण तुम्ही. हा त्यांनी सांगितलं शूटिंग करायला अलाउड नाही. त्यांचे CCTV कॅमेरे लागले तिथे वर. प्रश्न जनरलचा नाही हो. जो मानसिक त्रास झाला ना तो खूप बेकार आहे. या पाण्याची बाटली घे पाण्याची बाटली. म्हणजे पॅसेंजरला या लोकांनी म्हणजे ह्याच्या माता ते काय बोलू आपण, म्हणजे पाणी कसं आहे पाणी. कितीला आहे, कितीला. 15 रुपये. हे देतं का फोडलेलं. पिणे का नाही आहे, पियायचं नाही आहे मला, पाहिजे पियायला. कसे हां कॅश माझ्या वॉलेटमध्ये. सर इथे आपल्या रत्नागिरीतल्या प्रवाशांना असं हडतूड करतात का. हा सर म्हणजे एवढा वर्दीचा म्हणजे याचा वर्दीचा माज
महाराष्ट्रामध्ये येऊन एक आपल्या मराठी लोकांना माच, तो कोण RPF वाला होता ना तो, आम्ही का आलो, सगळे आले होते, काही एलिगेशन लावतायत ती लोक, म्हणून मी लाईव्ह केला. तो बोलला तिथे आतमध्ये निलेशला असं आन्सर केलं, तर नंतर तो आपला मराठीच होता, तो बोलला की नाही आम्ही असं बोललो नाही. गणेश ये, सगळे जेवढे आहेत त्यांना घेऊन ये, जे आपले पदाधिकारी असतील किंवा कोण असतील ना. असं झालेलं आहे. हो, ट्रेन चुकली आमची. आता पटना ट्रेन होती ना, सगळे बाहेरची लोक आलेली होती. आम्ही चढायला गेलो, आणि चढायला मिळालंच नाही. सगळ्या पिशव्या भरल्या, सगळं व्हिडिओमध्ये आलं आहे माझ्या. तिथे स्टेशन मास्टरला बोलायला गेलो, तर त्यांनी आमची कंप्लेंट घेतली. आणि याची भाषा केवढी ना, म्हणजे कोण आपण, कळलं का? आता जनरलचं तिकीट काढा आणि जा बोलतो, ही भाषा त्याची. सगळं लाईव्ह केलं आहे. आणि तिथे आतमध्ये जेव्हा मी लाईव्ह करत होतो इधर लाईव्ह करणे का नाही, तुम्ही कार्यामध्ये बाधा घालताय. आता कसलं कार्य होतं, साले बसले होते सगळे, कसलं कार्य करतात ते तिथे? हा, काय कार्य करत होते? बसले होते तिथे सगळे, आणि उद्या कार्य में बाधा डाले हो. अरे काय बाबा, कार्य में बाधा. आता मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काय नाही, पोचला पाहिजे, बस होऊन जाऊ दे जे काय व्हायचं. आता सगळे हसतायत. आता सगळे हसतायत, त्यांना उद्या परवा समजेल काय आहे ते. हा, त्यांचं भरपूर झालं इकडे. होमगार्ड ठेवले. कशाला? जनरली नाही, आम्ही आता ट्रेननी जाणार नाही. जनरली बघतो आता काय गाडी मिळते किंवा काय. हा निलेश, हो काय जनरली काय वेळ लागला एवढं गर्दीतून जायला? जनरलचं तिकीट काढ, पण चढायला भेटेल काय? चल त्यांची बरोबर लावतो, थांब ना, सगळ्यावर टाकतो. होमगार्ड ठेवले, ट्रेन अटेंड करायला. हे बघा, होमगार्ड मोबाईलवर बसले सगळे, बघा पाठी. कार्य में बाधा, कामं करतायत सगळे, मोबाईलवर आहेत सगळे. हे जेवढे सगळे ऑन ड्युटी आहेत ना, सगळ्यांचे मोबाईल काढून घ्या, बरोबर कामं करतील. रत्नागिरीचं तिकीट आम्ही कन्फर्म होतं, पण आम्हाला काय चढायला मिळालं नाही. आता काय बोलायचं सांगा. हे आली पोलीसची गाडी आली, रत्नागिरी पोलीस. या, म्हणजे मी लाईव्ह पण करू शकत नाही, असं आहे. आपले मुद्दे आपण मांडायचे नाही. कोण जाईल त्या ट्रेनने आता? जनरली वेळ लागले. आमचा PNR लिहून घेतला आणि तो CSF वाला आम्हाला सांगतो शहाणपणा, ये चढ़े नहीं. अरे क्या चढ़ने का, किधर चढ़ने का, कैसे चढ़ने का, कितना गर्दी था उसमें. याला समजता नाही का तेरे को? हे मराठी येत नाही त्याला. आणि आतमध्ये बोलतात, आतमध्ये व्हिडिओ करा. मी तरी पण केलाय तो, ते यायच्या आधी. ते तुम्ही बघा लाईव्हमध्ये. हे रत्नागिरी स्टेशन, हे बघा. म्हणजे त्यांच्या तिथे व्हिडिओ शूट करायचा नाही. आता मी रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि माझा मोबाईल, माझा लाईव्ह व्हिडिओ शूट नहीं करायचा. क्या बात है. तो क्या बोलतो है, तुमको चढ़ने को बोला लेकिन तुम ही चढ़े नहीं, तुम वीडियो बना. अरे व्हिडिओ बनवला नसता ना तर आता हा माझ्याकडे प्रूफ नसता. तो काय काय बोलतोय नंतर, तुम चढ़े नहीं. हे बघा रत्नागिरी स्टेशन बाहेर आलो आहे. PNR नंबर त्यांनी आमचा लिहून घेतलेला आहे, सगळं कंप्लेंट आमची लिहून घेतली आहे. नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं
सांगितलंय की तुम जनरल का टिकट निकालो और जाओ. अरे जाओ. अरे क्या बात आहे, जाओ. बघा इकडे कोण संबंधित अधिकारी कोण असतील तर त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि ते कोण आता आम्हाला जो त्रास झाला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय ॲक्शन घ्याल. तर वाजलेत समथिंग 1-1:30 वाजला असेल कदाचित. म्हणजे चला आपल्या रत्नागिरीमध्ये येऊन म्हणजे आपल्याला हाकलल्यासारखं फील हो. चला नशीब माझा लाईव्ह चालू होता. ते आले होते पोचपाटा घेऊन. ते फोनवर काय बोलले असतील बाहेरून काय माहिती नाही, पण ते आपले पोलीस पण आपले मराठी होते आणि समजून घेतलं. पण तो CSF काय अधिकारी होता तो सेंट्रल रेल्वेचा. खूप म्हणजे बोलतात ना त्याला वर्दीचा काय माज होता काय काय माहिती नाही मला. खूप म्हणजे पटनाची गाडी होती, मला वाटतं तो पटनाचाच असणार कदाचित असं वाटतंय मला. त्यांना काहीच नाही, एकाला पण त्यांनी बाहेर घेऊन काढलं नाही किंवा विचारलं नाही, कळलं का. आणि पटना गाडीमध्ये आमचा S5 मध्ये आमचा जो होता तर त्याच्यामध्ये हे बघा आता कसे रिक्षा नाही असं टेम्पो बिम्पोनी चालत पाहिजे ते पण बघा. ते बोलता अभी तुम कैसा भी जाओ. आता कन्फर्म तिकीट असताना आमची गाडी त्यांच्या चुकीमुळे सुटली आणि कैसा भी जाओ. रत्नागिरीमधले कोण असतील पदाधिकारी, मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे किंवा काय जे कोण असतील तर प्लीज हा माझा व्हिडिओ बघा. आता हे कोण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल काय काय झालं आहे तर. अरे आर्यन कोण आहे तो हा पात्र मारा काय ते मारा सरकारी अधिकारी आहेत रे ते, त्यांना काय मारणार. आता बाहेर असते तर मग बघितलं असतं विदाऊट वर्दीचं, त्यांना काय मारायचं. बघा हे आपल्यासाठी बाबा धोक्याची घंटा आहे. तर निलेशचं मत आहे तो जनरलचं तिकीट काढायला गेलाय. तर बघूया काय होतंय ते. लाईव्ह एंड करणारच नाही आहे, लाईव्ह चालूच ठेवणार आहे जे काय ते बघू. तर त्यांना वाटलं की म्हणजे हा सर्वसामान्य आहे आणि असं सगळं झालं. तर बघूया. म्हणजे ते अक्षरशः म्हणजे मला खालचा व्हिडिओ म्हणजे खाली जे पॅसेंजर त्यांची गाडी सुटली होती त्यांचा पण मला व्हिडिओ काय मला वाटतं त्यांनी बनवू दिला नाही, कारण की ते होता अलाउड नाही आहे याच्यावर काय शूट करणं. म्हणजे यांच्यावर आलं तसं हे बोलतात की अलाउड नाही, पण बाकीचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल काय झालं आहे काय नाही ते संबंधित कोण अधिकारी होते बघा. ते बघा तुम्ही दाखवू शकता ते होमगार्ड पण आहे ते बघा बसलेत मोबाईलवर. ते बघा दिसले अजूनही मोबाईलवर आहे ते बघा मोबाईल. अरे बाबा गाडी एवढी फुल होती तर मग आम्हाला काय आता सगळे भरून आलेले एकदम काय सांगणार तुम्हाला. आता तेवढं जनरली जावा. तर निलेश गेला आहे, कसं आहे निलेशच्या आयला आता ते काय करेल तर काय सांगता येत नाही, कारण की तो ऑफिसमध्ये तो एकटाच होता. मी आलो बाहेर, काय माझा लाईव्ह चालू आहे, असं काय होणार नाही. ते आता काय करतील त्यांना नंतर मग उद्या बघू कसं काय ते बघूया. कसं आहे ते बोलतात स्टेशनच्या आवारामध्ये मोबाईल शूट करणं काय इथे कुठे काय लिहिलं आहे. माझं तिकीट आहे कन्फर्म.
काय करायचं मी त्याला ऐका मी त्याला एक काय विचारलं तुझ्याशी असं बोलायचं तर सॉरी म्हणजे चुकीचं बोललो असं मी तुम्हाला काय म्हणतो मी का बोललो अरे मराठी माणसात आज तो कशा भाषेत बोलला मला तुम्ही बघितलं हो गया तेरा कंप्लेंट हो गया निकल जाके जनरल तिकीट निकल आणि जा म्हणजे काय आम्ही सर कशाला काढलं होतं तुमची गाडी वाटत असते ना काय करायचं माझं उद्याचं गुजरातचं रिझर्वेशन मी कसं करायचं सांगा काय बोलतो तुम्हाला ते मुद्दा कुठे आहे तुमचं सिनियर त्यांनी कॉल केलं की आम्ही काढलं आणि CCTV चालू आहे मी बोललो ना CCTV दाखवा म्हणून दाखवा ना नाही भांडणं चालू आहे सर माझ्याकडे लाईव्ह आहे त्याच्यासाठी लाईव्ह तो चालू आहे तो माझ्याकडे त्याचे सर आहे ना तिथे पण होते एकदा कोण आले ते कोण आले होते सगळे आहे ना आता रिझर्वेशन नाही नाही उद्या आम्ही करणार उद्या स्टेशन मास्टर पण काय बोलतो मग या ट्रेनचा नेहमीच प्रॉब्लेम असतो कशाला तिकीट काढायचं कसं आहे आम्हाला असा बोर्ड लावायचा रत्नागिरीला की या तिकीटचं ट्रेन तिकीट काढू नका असा बोर्ड लावा आम्ही इंडियन अहो वेस्टर्न लाईनला RPF वाले खाली उभे राहतात खाली करतात ट्रेन पुढं RPF वाले इथे काय आहे म्हणजे इथे हे आमच्यावर दादागिरी करतात सर मला मला असं वाटलं नाही ते म्हणजे असं वाटलं साधं मी रत्नागिरीमध्ये आलो माझ्याच गावात आलो आणि मी चढत होतो ना तर चढत होतो ना असं पुश करत होते डायरेक्टली म्हणजे काय तिथे जाऊ तिथे जाऊ असं किती वाईट वाटलं असेल ते तुम्ही मला सांगा असं झालं जायचं म्हटलं ना आता तुम्हाला माझ्याकडे एक गाडी असल्यास एकच गाडी किंवा त्यामध्ये गाडी नाही तर त्याच्या आधी जर कॉल लवकर गाडी आपण एक गाडीमध्ये गेली पण त्यांनी आम्हाला एवढं फिरवलं CCTV पण बघा मी इकडे आलो इथून पण आधी गेलो नंतर मग वर गेलो पण मला ह्या गोष्टीचं काय नसतं बाबा आम्ही असं काय आझाद आमचं काय गाव इकडे आम्ही जाऊन राहू मला न्याय पण ज्या रीतीने ट्रीट केलं गेलं आहे ना मला वाईट एवढं वाटलं ना असं गांधीजींना कसं काढलेलं त्या ट्रेनच्या बाहेर हे काला आहे नाही चलेगा कसं आहे ना हे साला हे मराठी आहे नाही चलेगा असं झालं कारण की ती एकजूट होती ते एकजूट होती आणि मला एवढंच बोलायचं सर ऐकून सर मी मध्ये न्यूज पण ऐकली होती की रत्नागिरी स्टेशनचा फाईन मारण्यामध्ये 1 नंबर खूप फाईन गोळा केला फाईन मारणारे खाली हा नाही नाही अहो किती होते चुकून गाडी AC डब्यांमध्ये गदर पिक्चर तो फील होता सगळं आहे माझ्या गदर पिक्चरमध्ये जशी पाकिस्तान ट्रेन आली होती ना इथे तो फील होता आजचा खरा नक्की आणि सगळ्याला सर म्हणजे हे पण नव्हतं म्हणजे असेला मोजके ठेवले आणि कोणतरी सर आले होते समजा व्हिडिओ बनवले ते सर होतात अरे आम्हाला चढायचं नाही भेटलं म्हणून व्हिडिओ बनवला ना सगळ्याला जर भेटलं असतं तर आम्ही का व्हिडिओ बनवला असता वस्तू जाऊन झोपलो असतो तिथे असं विचार हा शेवटची ट्रेन पण आम्ही पॅसेंजर रिझर्वेशन वीडियो बनाने के लिए हमारा जन्म ही वीडियो बनाने के लिए हुआ है हमारा काम ही है वीडियो बनाना हम पैदा ही इसके लिए हुए हैं वीडियो बनाने के लिए नहीं हाँ नहीं सर नहीं अभी है ना सर नहीं बनाया नहीं बनाया किसी का नहीं बनाया बाहर का बनाया अंदर में किसी का नहीं बना शहर का हमें बाहर से बनवा हाँ कंफर्म ट्रेन मध्ये तर प्रीमियम में राहिले पुरे फांदले रे पुरा फांदले रे त्यांचं हां व्हिडिओ बघा तुम्ही विचार केला गदर पिक्चरचा भाषा बांधलेल्या दरवाजाला भाषा बांधल्या रस्त्या अशा रोड करू नये म्हणून हे काय लोकशाही कंट्रोलरला सांगितलं आणि कंट्रोलरने गाडी थांबवायला पाहिजे होती तशी ट्रेन घेतल्याची ना काय आता आम्ही घेतली तर आपल्याला फाईन मारलं असतं मैं रहता ना मैं खिंचता था मैं है इतना दम हाँ है इतना दम हाँ वही बोलता हूँ मैं शादी से बात मेरा ऐसे ही है सर अरे फिर दम है मराठा अरे कितने मिला ना ट्रेन से पहला ना कितना था गणे बघितलं लाईव्ह आता आपल्याकडे काय आता काय करायचं लाईव्ह पाहिलं
सगळ्यांनी बघितलेलं आहे. ठीक आहे, सगळ्यांनी. तर काय काय विषय काय आता आम्ही तिथे गेलो, आम्ही काय सांगितलं माहिती आहे आम्हाला, त्यांनी कॉल दिला आणि म्हणजे तिथे जाऊन हंगामा काहीतरी असं त्यांना कॉल आला तरी आपण बाहेर बोललो बघितलं ना, पुन्हा बघितलं आपली काय चुकी होते लाईव्ह काय चुकी वा वा आणि ऐक ना मला आनंद काहीच नाही, आपण काढायची जनरल तिकीट आपण काढायची. अरे मी तर बोलतोय गाडी थांबवता का रत्नागिरीला थांबवत ना बघितली किती गर्दी होती. फुल गदर पिक्चरचा सीन होता की नाही ट्रेनमध्ये. आणि आई शपथ म्हणजे स्वामींनी मला काय हे दिली ना, मी लाईव्ह केला. त्यांना वाटतं हे लोक असे आहेत बाकी नाही सांगायचं ना. अरे त्याच्यामध्ये नाही ना, ते नाही येतं पुढे हे सगळे एलिगेशन लावतात ना काही एलिगेशन लावतात. आता बघितलं ना लाईव्हमध्ये किती पोलीस फोर्स घेतला काय आतमध्ये आपण आधीच झालं आहे. याला मला फील होतं आहे गुन्हेगार तो बोलतो असं छाती होते बात. अरे नाही छाती होते. लाईव्ह चालू आहे लाईव्हवर सगळं ऐकतायत सगळे लाईव्ह चालू आहे जे काय बोललेत ते बघा बघा पाटील लाईव्ह चालू आहे. तुम्ही ऐकलं असेल काय बोलतं का. मी माझा राग व्यक्त नाही करायचा त्याला महाराष्ट्रामध्ये जाऊन आम्ही आमचा राग नाही व्यक्त करायचा हे सांगणार आम्हाला. छाती का ठोकायची. गणेश इथे ना बघितलं ऐकलंस तो बोलतो की मला बोलतो तू छाती को क्यों ठोक रहा है ऐसा तो बोला ना. आता त्याला कहाँ से बात करू ऐकला का हो काका काय हाताला काय तुमचं कॅन्सर आहे का. पुढे जात आहे पुढे कणकवलीला तिकीट काढली पाणी हवं आहे जाऊ इथून जा काय नाही होतं जनरल तिकीट काढून जाऊ कशाला चल निलेश आता काय नाही उद्या मी करणार आहे. नाही जनरलचं तिकीट काढलेस तू ट्रेन गेली आता हां किंवा गाडी ना 5:30 वाजता. मग आता आपण ते काम पेपर आणलाय झोपे बाहेर चल. मी लाईव्ह बंद नाही केलंय चालू आहे चल ये. गणेश काय आता पुढे काय आपले कोण आहेत झोपले सगळे नाही जाऊ लाईव्ह जाणार हे बघ चालू आहे. हे निलेश चल जाऊ दे सांग सोड. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल हे जे पाटी बोलत आहेत त्यांचं काहीच इश्यू नाही आहे. त्यांना कॉल पडला ते आले होते त्यांचं काहीच प्रॉब्लेम नाही. पण आम्हाला म्हणजे काय ट्रीट असं का केलं. तर मित्रांनो आता फायनली मी आलो आहे आता रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर आलो आहे. तर खूप मोठा लाईव्ह झाला आहे तर मी ते आता लाईव्ह बंद करतो. आता काय मला नाही वाटत की म्हणजे पुढे काय होईल. जे काय व्हायचं ते त्याने आम्हाला सांगितलं जनरलचं तिकीट काढा आणि तुम्ही जा. पण आता आम्हाला जायला गाडी नाही आहे सकाळी 7 वाजल्याशिवाय असं. चला तर मग लाईव्ह इथे बंद करतो. तर पुढे काय होईल ते मी तुम्हाला सांगतो. चला बघूया आता काय होतं आहे ते. निलेश काय ऐकायला तयार नाही आहे. तो त्यांच्याशी उज्जत घालतो. उज्जत म्हणजे त्यांचं बोलणं चाललं आहे काय. चला तर बघूया आता उद्या आपण संबंधित जे कोण अधिकारी असतील तिकडचे रत्नागिरीमध्ये कोण असतील तर त्यांना आपण बघूया काय. चला